गुड मॉर्निंग फ्रॉम देवगड गाईज. वाजलेत किती माहिती आहे का? 7:30 वाजलेत सकाळीचे. अरे भाई कळलं पाहिजे, लवकर उठून जावं लागतं देवदर्शनाला. ही बघा काय दिसते माझी राणे. ही बघा माझी मम्मी. वाव मम्मी हाय बोल ब्लॉगला. हाय. वाव सूर्य देवता प्रसन्न आहेत सकाळ सकाळ. वाव. आता पहिला स्टॉप मालवण. मालवणला जाऊ. तिथे आमची कुलदेवी आहे ना आपली. आमची कुलदेवी आहे तिथे आणि दाखवू. मालवणला आलो आम्ही. काय आलं? कसं काढू? लांब आहे मम्मी. स्वतःलाच आरशात बघून कशी करते बघा. किती हवं दुसरा. मम्मी फूल किती छान आहे रे. मस्त आहे ना. आतमध्ये पण त्याला डबल फ्लावर आहे. झाली ना 2. रीच आवर फर्स्ट डेस्टिनेशन मालवण. वरच्या कुलदेवाकडे. बघा ओटी आणली देवीसाठी. पण इथे तर देव आहेत. नारायण देव येथे ओटी माहिती नाही. इथे असतील देवी. इथे नारळच द्यायचा वाटतं फक्त. बघू बघू. प्रॉब्लेम आहे. देव खूप छान आहे. दाखवत खूप छान आहे. दाखवते. एकदम. माझी मम्मी पप्पा क्युटी. माझा नवरा पण क्युटी. माझे पप्पा किती. वरचे पप्पा पण क्युटी. वरची मम्मी गेली आत. पप्पा बघा. गोंडस हे तर देव आहे ना, इथे उठी का? गोंडस. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अरे अरे मस्तच मस्तच सुंदर. अहो आले. त्याच्यावर माहित आहे ना काय आहे प्रॉब्लेम. रांगोळी आहे का ती? नाही. हं? हे बघ बरं तू दाखवते तुला. हे बघ ना तोरण किती छान केलंय. गणपती बनवलेत. आणि इथे बघ ही दरवाजाची फ्रेमला दशावतार बनवले. मत्स्य अवतार, कुर्म अवतार, हे वराह, नरसिंह, वामन, हे गरुड आहेत. गरुड देव, विष्णू, हनुमान. जय श्रीराम. परशुराम. श्रीराम. श्रीकृष्ण. श्रीकृष्ण. बुद्ध. कल्की जे येतील आता ना. येते आता थोड्या वर्षात. कृपया मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करू नये. आपण केलेलं आहे माझ्याकडून घ्यावं. आपली कृपा ठेवा. आता आम्ही आमच्या दुसऱ्या देवीच्या मंदिरात चाललो. सातेरी देवी. ते नारायण देवांचं मंदिर होतं. हां ही आमची आता कुलदेवी आहे. कुलदेवीसाठी. अरे वा काय सुंदर दिसतंय ते. लवली. हे मुंग्यांचं वारूळ आहे. हीच देवी. आणि इथेच देवीचं रूप आहे. म्हणजे ह्यालाच आम्ही पूजतो इथे. किती उंच आहे हे. वी आर रनिंग लेट. भरपूर लेट. इकडे बसतात ते. बोलायला लागले चालू गप्पा नुसत्या ना. ही माझी कुलदेवी सातेरी देवी. सातेरी देवी. पण कसं असतं ना रूप देवीचं पण. काहीतरी असेल स्टोरी आहे. मम्मीला आहे माहिती स्टोरी असेल. आहे ती माहिती नाही आता मला. मी हे पण करून देईन. युजली पण तुला माहिती आहे जेव्हा आपण वारूळ बघतो ना मुंग्यांचं तिथे आपण पाया पडतो. तर हार्म नाही करायचं असतं असं आहे. फुल बघ किती छान आहे.
ब्युटिफुल फ्लावर. सो हा आयडियली वारुळमध्ये ओव्हरऑल ते इकोसिस्टम आहे. तिथे साप राहतात, परत वाळवी राहते, अजून पण छोटे छोटे किडे राहतात. तर नॉट टू असं त्याचं इंटेन्शन आहे की ते डिस्टर्ब नाही केलं पाहिजे इकोसिस्टम. एवढे सारे जीवजंतू मरतील म्हणून ते माणसांनी, काही बुद्धिमान माणसांनी, सेन्सिबल माणसांनी तेव्हा असं डिसाईड केलं असावं की वारुळला मारायचं नाही, जाळायचं नाही, हार्म करायचं नाही. पण काय काय करतात काय काही, पण आयडियली ते असं बोलतात की चांगलं नसतं, पाप लागतं, आणवलं की देवाचं रूप आहे. बट आयडियली ते इकोसिस्टम आणि प्राणी वाचवण्यासाठीचा उद्देश आहे त्याच्या पाठी. कट. वरत बोलतो की मी बोलायला लागले की मी खूप बोलते, विच इज ट्रू. तर ठीक आहे ना. स्लो मोशन मध्ये हे कुठचं मंदिर आहे? अंगणेवाडीची. अरे हा इथे ना, आता इथे खूप फेमस जत्रा भरते इथे, अंगणेवाडीची जत्रा. खूप मोठा ना, मोठा जत्रा, खूप ह्यूज जत्री. ही जत्रा पुढच्या महिन्यात आहे, तुम्ही या. ठीक आहे. आता इथे होटी भरायला चाललो आम्ही. आम्ही लास्ट इयर पण आलेलो. आय रिमेंबर. आमचं लग्न नव्हतं झालं. हा, लग्न नव्हतं झालं, पण मी बोलू शकतो मी. हां, मी बोललेलो ते आता लग्न झाल्यावरच येईन मी तुझ्याकडे. आणि आम्ही घरी पण नव्हतं सांगितलं. घरी पण नव्हतं सांगितलं. कॉन्फिडन्स बघतोय भावाचा, डेंजर. आता आम्ही लग्नानंतर एकत्रच येऊ असं बोललेलो मी, तू ना. आणि ते आम्ही ना देणगी पण दिलेली. हां, आणि कोइन्सिडेंटली त्या काकांनी, हो माहिती आहे. नाव काय टाकलेलं माहिती आहे का? वरद पूनम जोशी. पूनम वरद जोशी टाकलेलं. आणि झालंय ते सिद्धी प्राप्ती झालं. ते मागे गेल्या वर्षी आम्ही काढलेला. सुंदर टेम्पल. अंगणेवाडी भराडी देवी. मंदिराचं मॉडेल बनवलं तिथे, दाखवलं. आबोलीचा गजरा. मी दिला तिला, म्हणजे देवीला दिलेला आम्ही, तो आम्हाला ॲज अ प्रसाद रिटर्न मिळाला. नाही विषारी नसतं. झाडावर असं आपल्याला दिसत नाही, ते दिसत नाही. मी केवढं तरी मोठं. काय सुंदर आहे. हे रामेश्वर आहेत. देवगडचे जे कुणकेश्वर मंदिर आहे त्यांचे मोठे भाऊ आहेत हे, असं म्हणतात. इतकं सुंदर काम केलं इकडे मंदिरावर. ब्युटिफुल. खूप जुनं मंदिर आहे, एकदम प्राचीन. पण छान केलं. आणि हे खांब आहेत. जेव्हा यात्रा वगैरे असते, जत्रा असते, तेव्हा हे खांब नाचवतात. हर हर महादेव. ऊसाचा रस प्यायला थांबलो आम्ही. टेंगडँग 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 टेंगडँग. ते बघ, रंगबिरंगी साड्या, रंगबिरंगी साड्या. छान. इथून काय व्ह्यू आहे, सुंदर व्ह्यू,
सुंदर व्ह्यू. तुम्ही ना इथून अल्लडी आणि पल्लडी पण जाऊ. काय आला बा, दाखवलं मी ते. तुम्ही वॉकिंग पण इथून हे पार करू शकता. हा ब्रिज आहे. येस, बोला. वाव, तो घेऊन मस्त आला. गजरा छान दिसतोय रे. पाय पडायला आलोय. मामाची देवी भगवती मंदिर मुणगेमध्ये. देवीची, हा मामाची, पूनमच्या मामाची देवी आहे. जय श्रीराम. देवीचं मंदिर आहे रे. हो, जय श्रीराम. सो भगवती देवी माझ्या मामाची देवी आहे. आय डोंट नो तुम्ही बिलीव्ह करता की नाही ह्या सगळ्या गोष्टीत, पण इट इज ऑल रिअल जे मी सांगणार आहे. नथिंग स्कॅरी. पण इथे तुमच्या लाईफमध्ये इथेच्या लोकांसाठीच नाही, कोणी लोक तुमच्या लाईफमध्ये काय पण प्रॉब्लेम्स आहेत किंवा तुम्हाला काही क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला आन्सर्स भेटत नाही, तुम्ही लॉस्ट आहे लाईफमध्ये, तर तुम्ही इथे देवीला प्रश्न विचारू शकता आणि देवी आन्सर करते. इन अ वे तिचे कौल देतात. इकडेच असं नाही, बऱ्याच ठिकाणी आपण देवाला कौल लावतो. ॲज इन देर आर टू वेज. मोठा स्टोन आहे इथे. जर प्रश्नाचं उत्तर जर येस ऑर नो असेल, म्हणजे जर नाही पडत असेल तर स्टोन उचललं जात नाही. इट इज व्हेरी हेवी. युजली कोणी उचललं तर कोणी नाही उचलू शकत. सो एका साईडला एक पंडित असा रेसाईट करत असतो की या माणसाचे हे प्रॉब्लेम्स आहेत, देवी काहीतरी सोल्युशन दे किंवा काय करू शकतो. तर ते उचललं जर जातं. देवीला ते पटत नाही आहे किंवा ते सोल्युशन नाही द्यायचं आहे तर तो स्टोन उचलणारच नाही. तो पंडित ट्राय करतो पण उचलणारच नाही. आणि जर देवी म्हणते की ओके सोल्युशन येणार तर तो स्टोन इझिली उचलला जातो. असं आहे. अनदर वे इज देवीच्या मूर्तीला राईट साईड आणि लेफ्ट साईडच्या हाताला किंवा मूर्तीला राईट अँड लेफ्टला फुलं लावतात, असं चिकटवतात. सो जर राईट साईडचं तसं सेम रिसाईट करत असतात. राईट साईडचं फुल पडलं ते पंडित लोक सांगतात ऑफकोर्स की राईट साईडला पडलं की हो आम्ही कन्सिडर करू की हे हो आहे तुझं. लेफ्ट साईडचं असेल तर कन्सिडर करू की नो आहे तुझं, यू डोंट अप्रूव्ह इट असं. तर ते पण एक आहे. आणि आम्हाला, मी पण हे ऐकलं होतं फक्त, पण आज आम्हाला बघायला मिळालं. तिथे कौल लावला होता कोणीतरी ऑलरेडी. आणि आधी तो उचलत, ते पंडित ट्राय करत होते किती वेळ, उचलतच नव्हता. पंडित रिसाईट करतायत खूप प्लीज करतायत देवीला की काहीतरी मार्ग दाखव, काहीतरी सोल्युशन दे, असं का होतंय ते सांग वगैरे वगैरे. तो दगड पटकन उचलला गेला नंतर ना लास्टला. आणि जस्ट टू रीचेक असं होतं ना, कधी कधी चुकून होतं किंवा काय आपल्याला वाटतं ट्रिकी आहे, ते परत रिसाईट करतात. 3 ते 4 वेळा रिपीट करतात टू चेक की देवीने खरंच अप्रूव्ह केलंय की नाही. आणि इट हॅपेंड. एकदा झालं अप्रूव्ह, त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सिक्युटिव्ह सेकंड 2 टाइम्स अगेन अप्रूव्ह झालं. म्हणजे दगड उचलला गेला, इझिली उचलला. आणि त्याने अशी स्टोरी आहे. आम्ही आलोय पोकरबाव गणपतीला. पोकरबाव गणपती, पोकरबाव आहेत सिद्धिविनायक मंदिर. आणि हो खरं हो सिद्धिविनायक आहे. अच्छा, हो तुम्हाला दाखवते. ब्युटिफुल प्लेस हा. इथे कोकणात आला तर इथे नक्की या. हो आहे, सुंदर आहे. हे बघा, जय श्रीराम बोला. जय श्रीराम. आणि खालती बघा इथे मासे आहेत. इथे मासे बघा खालती दाखवते पहिले. दाखव, उतरू शकते तिथून. हे बघा खाली, हे बघा इथे हे पॉन्ड आहे, आतमध्ये टाक. हा ह्याच्यात मासे. हे असेल ना इथे. सो हे पाणी क्रॉस करून आपल्याला एका तेवढ्यात मंदिरात जायचंय. ये हो आलं. हे बघ बर्ड बघ. कुठे? अगं इथे
कुठे ओ येस हा बघ मासे खायला आलाय स्मार्टली. लेट्स गो. ये रे. इथे शंकराची पिंडी आहे. काय आहे येत आहेत पायाकडे. इथे उभं राहिलं तर बसतो पाणी आलेलं की पडणार. हे मासे हे मासे हे मासे दिसत येते. खेकडा पकडते पकड पकड मग पकड पकड पकड. हा घाबरू नकोस. कलर बाज आहे तो. पहिले पाहिजे कासव छान आहे. सोडला असणार. हो हा ठेव टाक. सोडलं ना आलं असणार. हा सगळा वाळच आहे. वगैरे टाकले की येतो एकत्र मासे. साडी सगळी भिजली पाण्यात. आम्हाला फक्त कॉल आला तरच पकडायचा. 12 ते 3 स्टेशन काम बंद. 12 वाजता 2 फायरमॅन. 2:45 पोखरगावचे गणपती. गणपती बाप्पा मोरया. ते मंदिर पण खूप छान आहे. गोंडू. हा आहे वाडातरचा फेमस ब्रिज. या ब्रिजवरती खूप शूटिंग वगैरे पण होते. सुंदर. हे पूनमचं गाव आहे. तिथे लोक फिशिंग करतात म्हणजे मुळे काढतात. मुळे हे बघा कुठे आले. बायको खुश कारण की समस्त ढोके परिवार. ही पोरगी ढोक्यांची. हे यांचं देवघर आहे. आम्ही वाडातरला आलो आहे माझ्या कुलदेवीकडे. म्हणजेच आई भवानी आमची कुलदेवी आहे. वाडातरला आमचं देवघर आहे. छान गोंधळ असतं तिथे. आम्ही आलेलो लास्ट इयर इकडे राईट. लग्नाच्या आधी हे बघ आमचं वाशिंग असं बांधतात आमच्या घरी. म्हणजे ढोक्यांचे. आमच्या इथे पेपरमध्ये नाही बांधतात असे ओपनली असतात. आपू हापू हापू. बरं ना. सो आता मी नेक्स्ट स्टॉप म्हणजे हिचं झालं. आता दिरबादेवीच्या मंदिरात आलो. जाम संडे दिरबादेवी. बघ क्युटी थांबला आहे आमच्यासाठी. सो असं बोललं जातं की ही पूर्ण 4 गावांची 12 गावांची ही आहे ग्रामदेवी. हां ग्रामदैवत आहे ही. छान आहे. प्लेझंट आहे हे पण. हे बघा दिरबादेवी प्रसन्न. या मंदिराच्या बाजूला अजून एक मंदिर आहे. श्रीदेव अनुभव मंदिर. पण हे बघा सगळं समस्त ढोके मंडळींनी केलं आहे. हे ढोके मंडळी. हे ढोके ढोके पीपल नॉट लिस्निंग ओनली. नुसता पैसा कळच बघा या मंदिराचा. ब्युटिफुल. कोकणातले सगळे मंदिरं ना पीसफुल आहे एकदम. शांती आहे इथे. शांती हेच गोष्ट मला आवडते कोकणात. बेस्ट आहे. बेस्ट आहे. या सगळीकडे कोकण फिरण्यालायक आहे. फिरण्यासारखं आहे.
सो फिरा, एन्जॉय एन्जॉय. राणी बोलवते मला तिच्या देवाकडे, श्री नारायण मंदिर, बायकोचा फेवरेट देव. फायनली हिअर वी कम. वेलकम. माझ्या गावी आलोय आम्ही. पूनमच्या गावी. ब्युटिफुल. छान दिसते. माझ्या गावी आलो. हे मंदिर सुंदर बांधलं. आम्ही जाणार आहे इथे. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. हरिओम. आबोलीचा गजर मी मॅन्डेटरी. नाही दिला हा, देवीने दिला. देवीचा ह्याच्यात भेटला मला. त्याच्यात काय स्वच्छ हा. अरे हे साठी अजून गेलंच नाही. म्हणजे तू फेस वॉश नाही गेला. अरे डेंजर आहे ही. मला किंचाळत आहे की बाई फेस वॉश कर आल्यावर, मॉइश्चरायझर लाव हे आता. पण आज स्वतःच नाही केला. बट कोई ना. मी आल्यावर कामं करत होती. हो माय गॉड. ठीक आहे. सो देवदर्शन मस्त झालं. पण एक माझं आवडीचं मंदिर राहिलं, दॅट इज कुणकेश्वर मंदिर राहिलं. आम्ही रिटर्न येताना येणार होतो पण तो रस्ता बंद होता. सो आम्हाला दुसरा रस्ता घ्यावा लागला. आम्ही येऊ लगेच ना लवकरच येऊ परत, तेव्हा कुणकेश्वरला जाऊ. आम्ही जेव्हा पण येतो इथे आम्ही जातोच कुणकेश्वरला. फेवरेट आहे आमचं दोघांचं. लवली छान. शंकराचंच आहे. छान आहे. सो आता आम्ही जेवायला आलो. हॉटेल सानिका लंच हो. इकडे डेपोच्या इथे असाल तुम्ही, बसने ट्रॅव्हल करत असाल तर एस टी डेपोच्या मागच्या साईडला मागे एक रोड जातो, तिथेच आहे हे हॉटेल. खूप फेमस आहे. खूप फेमस. कोणाला सानिका विचारलं तर खचकन बोलून टाक. बेस्ट फॉर सी फूड. आणि बाय द वे देवदर्शन झाले म्हणून आम्ही नॉनव्हेज खाऊ शकतो. आम्ही नॉनव्हेज तोडणार आहे आज. परत काय ऑर्डर केलंय? मी ऑर्डर केलं आहे चिकन. आम्हाला बघून जायचं. चिकन फ्राय प्लेट ना, चिकन फ्राय थाळी. चिकन आणि- फ्राय थाळी म्हणजे काय असतं बेसिकली? म्हणजे फ्राय नसतं, बट इट्स अ ड्राय चिकन ग्रेव्ही. सुक्का. हां, चिकन सुक्का असतं. दिस इज ग्रेव्ही. दिस इज सोल सॅलड, कढी. चटणी, दिस इज नॉट सोल कढी, दिस इज सोल. SOUL कढी. SOUL. सोल कढी. सो आम्ही स्टार्टरमध्ये हे पण मागवलं आहे. हे माझं खूप फेवरेट आहे. खूप जास्त फेवरेट आहे. अरे वा. एक युअर पूछ. माझं पण आलं. मी मागवले तिसरे म्हणजे शिंपल्या सुक्का आणि भाकरी. माझ्यामध्ये पण सेम, पण मला हे जवला पण आलं आहे. मला हे पण खूप आवडतं. मला नाही आवडत. कॉम्प्लिमेंटरी येते पण मला आवडतं. मोठो तो फ्राय. आता मी चेपतो. बाई. मस्त जेवण झालं आमचं. फुल पॅक. पोट फुल पॅक. मम्मी पप्पा दमलेले म्हणून आम्ही त्यांना पार्सल घेतलंय आणि आईस्क्रीम पण घेतलंय. आणि मी 10 लिटर पाणी पण घेतलं. जय श्रीराम. चला. बिचारा. गुड नाईट. सी यू नेक्स्ट टाइम.